मनसेचा आज 19वा वर्धापन दिन सोहळा पुण्यात पार पडणार आहे। पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात हा मेळावा संपन्न होईल। तर या मेळाव्याला राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र देणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। दरम्यान राज ठाकरेंनी सोशल मीडियावरून मनसैनिकांना 19व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्यात। त्यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना 19व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा। चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात होणाऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भेटूच, असं ट्विट राज ठाकरे यांनी केले। दरम्यान या संपूर्ण खरं तर घडामोडींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 19वा वर्धापन दिन आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये पार पडत आहे। पिंपरी चिंचवड शहरामधील रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये हा मेळावा आता पार पडणार आहे आणि त्यासाठी राज्यातून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो, इथं भव्य अशी ही तयारी इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी फ्लेक्सबाजी असेल किंवा संपूर्ण शहरामध्ये झेंडे देखील लावण्यात आलेले आहे आणि पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे। आणि याच ठिकाणी आता काही वेळात राज ठाकरे हे देखील पोहोचणार आहेत आणि ते कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतील हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। येणाऱ्या काळात काही दिवसांमध्येच महानगरपालिकेच्या निवडणुका लागू शकतात, त्याच अनुषंगाने हा मेळावा घेतला जात असल्याची चर्चा आहे। 2017ला ज्या महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्या होत्या त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये फक्त एकच नगरसेवक निवडून आले होते आणि त्यामुळं मनसेची जी ताकद आहे ती या ठिकाणी दिसून येत नव्हती। त्यामुळं आता ह्या मेळाव्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील ऊर्जा वाढेल आणि ताकद वाढेल अशीच या कार्यकर्त्यांची भावना आहे। त्यामुळं राज ठाकरे आता काय बोलणार, कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।